या मंथ मध्ये SIP स्टेपअप केली का? हाय कॉन्स्टंट अतुल, हॅलो अक्षय, हॅलो कार्तिक. 1 जॅनला SIP स्टेपअप करायची असते. हॅलो तरडे पाटील, हॅलो बालाजी, हॅलो अल्पेश. जानेवारी महिन्यात तुम्ही SIP स्टेपअप केला, इट सेट्स अ टोन फॉर द फुल इयर. बॉस, तुम्ही नसेल SIP स्टेपअप केली, उद्या किंवा आज रात्री जाऊन SIP स्टेपअप करा. हॅलो तरडे पाटील, हॅलो, हाय आशिष पडेकर, नमस्कार, हॅलो देवेन. मला पाहिजे माझ्या व्ह्युअर्स जे आहेत, इन्स्टा लाईव्ह जे बघतात, मोटिवेट होतील, SIP वाढवतील, इररेस्पेक्टिव्ह ऑफ मार्केट कंडिशन्स. इन्फ्लुएन्सर्स काही बोलू देत, मार्केट क्रॅश होणारे, हे होणारे, ते होणारे. वी आर नॉट हिअर टू टाइम द मार्केट्स. आपण SIP ही वाढवायचीच आहे, दॅट टू इन द मंथ ऑफ जॅन. विचार नका करू माझ्या SIP ला 6 महिने झाले, 10 महिने झालेत, म्हणजे स्टेपअप तर जून मध्ये, मे मध्ये. जानेवारी ऑलवेज सेट्स अ टोन फॉर द फुल इयर. हॅलो तेजल वाघ, हॅलो आयुष, हाय गायत्री गीते. स्टेपअप मीन्स SIP वाढवली का? तुमची समजा SIP 20,000 चालू आहे, तर ती 21,000, 22,000, 25,000 काहीतरी स्टेपअप करा. हॅलो निरंजन, थँक्यू व्हेरी मच. राहुल, तुम्ही खूप मोठ्या गप्पा मारता. येस, ऍब्सोल्युटली. आय एम अ बिग बिलिव्हर की खूप मोठ्या गप्पा मारल्या तरच लाईफ मध्ये मोठा होतं. मला छोट्या छोट्या गप्पा कधी मारता येत नाही. हॅलो दीप, हॅलो, हाय, हाय रोहित, हाय संदीप सावंत. दादासाहेब, वाय इन जॅन ओनली? मी नेहमी लोकांना सांगतो, जॅन कसं असतं ना, मोटिवेटेड असतो आपण. 1 जॅनला जिमला का जातो आपण? न्यू इयर रेझोल्युशन का करतो? कारण इट सेट्स द टोन फॉर द फुल इयर. म्हणून मी सगळ्यांना सांगतो की जॅन मध्येच SIP वाढवायची आहे, जॅन मध्येच SIP स्टेपअप करायची आहे. त्याने काय होईल ना, फुल इयरला तुमचा यू सेट अ टोन फॉर द फुल इयर. खूप इम्पॉर्टंट आहे लाईफ मध्ये. हाऊ कॅन आय कॉन्टॅक्ट यू? तुम्हाला माझा प्रत्येक रीलमध्ये कमेंट करा. तुम्हाला आता कमेंट केल्यावर पण तुम्हाला माझा फॉर्म येईल. आज मी लाईव्ह फायनान्शियल प्लॅनिंग करणार आहे. ओके, मी काही एक्झाम्पल्स घेतलेत जे मला गेल्या एखाद आठवड्यात लोक भेटून गेली. त्यातले जे नॉर्मल कॉमन मिस्टेक्स जे लोक करतात, तो फायनान्शियल प्लॅन, ते क्लायंटचं काय म्हणणं होतं ते मी मांडणार आहे. मी फायनान्शियल प्लॅन त्यांचा कसा केला ते मी सांगणार आहे. आणि मग वेळ मिळाला तर आपण लाईव्ह फायनान्शियल प्लॅनिंग करू. मी कोणाला तरी इन्व्हाइट करीन लाईव्हवर आणि मग त्यांचं डायरेक्ट आपण फायनान्शियल प्लॅनिंग करू. एव्हरीवन विथ मी? सॅलरी पैकी किती पर्सेंटेज SIP केली पाहिजे? ऍटलिस्ट 30%. इन्कम, पोस्ट टॅक्स इन्कमच्या ऍटलिस्ट 30% SIP केली पाहिजे. मकरंद गायकवाड, व्हेरी गुड. आय एम व्हेरी हॅपी स्टार्टेड SIP विथ युअर टीम. थँक्यू व्हेरी मच. गुड गुड, व्हेरी गुड. आय एम व्हेरी हॅपी. लोकांनी भरपूर SIP केल्या पाहिजे. ओके, सो लेट स्टार्ट. 9:05 झालेत. आय मेसेज यू बट नो रेस्पॉन्स. तुम्ही जोपर्यंत काय म्हणतात फॉर्म भरत नाही तोपर्यंत माझी टीम तुम्हाला कॉल करणार नाही. ओके, सो मी आता कमेंट सेक्शन ऑफ करतो. लेट्स कॉन्सन्ट्रेट. ओके, खूप गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. प्लॅनिंग चालू करण्याच्या आधी काही गोष्टी आपण थोडस हे करू की वी आर नॉट हिअर टू चेस रिटर्न्स. हा माझा रूल नंबर 1 आहे. नो टायमिंग ऑफ मार्केट्स. वी डोंट टाइम द मार्केट्स. नो टायमिंग द मार्केट्स. तिसरा आहे की वी आर हिअर फॉर जनरेशनल वेल्थ. या 3 गोष्टी जर इम्पॉर्टंट तुम्ही करत असाल, आणि सगळ्यात चौथी गोष्ट, मिनिमम 5+ इयर्स ऑफ इन्व्हेस्टमेंट, तरच म्युच्युअल फंड्स मध्ये या, अदरवाईज येऊ नका.
या गोष्टी मान्य असतील तरच फायनान्शियल प्लॅन सक्सेसफुल होईल, अदरवाईज फायनान्शियल प्लॅनिंग सक्सेसफुल होणार नाही. फायनान्शियल प्लॅन स्टार्ट्स विथ थ्री इम्पॉर्टंट थिंग्स. पहिला आहे मेडिक्लेम, दुसरा आहे टर्म इन्शुरन्स, आणि तिसरं आहे म्युच्युअल फंड्स. या 3 गोष्टी जरी तुम्ही केल्या तर यू आर सेट फॉर लाईफ. मेडिक्लेम काय होतं? मेडिक्लेम इज फॉर अनफोर्सिन हॉस्पिटलायझेशन एक्सपेन्स, हॉस्पिटल एक्सपेन्स. टर्म इन्शुरन्स का असतो? अनफोर्सिन डेथ झाली तर. आणि म्युच्युअल फंड काय? तर फ्युचरसाठी, फ्युचर सिक्युअर करायला. एव्हरीवन विथ मी? परफेक्ट. आपल्याला 3 गोष्टीवरच फोकस जास्त करायचा आहे. विल फोकस ऑन फर्स्ट मेडिक्लेम, सेकंड टर्म इन्शुरन्स आणि तिसरं म्युच्युअल फंड्स. या 3 गोष्टी तुम्ही केल्यात तरी यू आर सेट फॉर लाईफ. आपल्याला काय करायचं नाहीये. ओके, LICs, युलिप्स, सुकन्या समृद्धी या कुठल्याही गोष्टी करायच्या नाहीयेत. LIC, युलिप्स, सुकन्या समृद्धी, ट्रेडिशनल इन्व्हेस्टमेंट्स काही करायच्या नाही जिथे टेन्युअर 10, 12, 15 वर्ष असतं. बरेच क्लायंट्स मला विचारतात, सर आम्ही LIC पॉलिसी घेतली आहे 12 वर्षांची, 6 वर्ष पे करून झालेत, आता मी समजा एक्झिट केलं तर मला लॉस होईल. बिंदास एक्झिट करा, सरेंडर करा, लॉस घ्या, जे काय पैसे येतात ते म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्ट करा, जो काय प्रीमियम भरत होता त्याची SIP सुरू करा. सेम विथ युलिप्स, गरज नाही तुम्हाला प्रॉपर युलिपची. टर्म इन्शुरन्स, म्युच्युअल फंड, दॅट्स इट. दुसरं, घर घेणार असेल तर प्लॅन युअर हाऊस इन ऍडव्हान्स. मला नोकरी लागली म्हणजे मी काय करू, पहिले इन्व्हेस्टमेंट म्हणून घर घेतो. रॉंग. अरे पैसे खूप साठलेत, म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ 50 लाखाचा झालाय, काय करावं कळत नाही, घर घेतो. रॉंग. प्लॅन करा, सेट अ 5 year गोल. जर तुम्ही 20s मध्ये आहात, लग्न झालेलं नाहीये, युअर फर्स्ट गोल शुड बी टू फंड युअर मॅरेज. मी नेहमी सगळ्यांना सांगतो, तुम्ही 20शीतले आहात, लग्न नाही झालेलं आहे, तर लग्नाचा एक्सपेन्स साठी तुम्ही आत्ताच गोल मॅप करा. काय होतं की लग्न जेव्हा तुम्ही स्वतःच्या खर्चाने करता त्यावेळेला तुम्हाला एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो, अँड दॅट कॉन्फिडन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. दुसरं, तुमचं लग्न झालंय, आता सुखी संसार सुरू झालाय, कधी ना कधीतरी तुम्हाला स्वतःचं घर घ्यायचंय. प्लॅन दॅट हाऊस. लग्न झालंय, चला मी आणि बायको आपण फिरायला गेलो, हा प्रोजेक्ट आवडला म्हणून मी फ्लॅट घेतला. डोंट डू दॅट. जेव्हा तुम्ही असं करता तेव्हा तुम्ही खूप मोठी रिस्क घेता. तिसरं, डोंट ट्रेड इन स्टॉक्स. लोक F&O करतात, डोंट डू इट. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, गेट अ गुड ऍडवायझर, गेट अ गुड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर. या एका पॉइंटने तुमची लाईफ चेंज होईल. ट्रस्ट मी ऑन दिस. जी लोक मला गेल्या 3-4 वर्षात सोडून डायरेक्ट मध्ये गेले ते मला येऊन सांगतायत, राहुल खूप मोठी मिस्टेक केली, लाईफ मधली 4-5 वर्ष घालवली, तीच 5 वर्ष तुझ्या ऍडवाइसने चाललो असतो तर आज कुठे असतो. दॅट लॉस्ट टाइम भरून काढणं खूप डिफिकल्ट असतं. डोंट एव्हर डू दॅट. काय करायचं आपल्याला LICs, युलिप्स वगैरे नाही काढायचं. जर आपल्याकडे LIC असेल, युलिप्स असतील तर रिव्ह्यू करा, तुम्ही बरोबर आहात की नाही हा प्लॅन चेक करा. इफ यू आर नॉट ऑन ट्रॅक, मेक शुअर की तुम्ही ते सरेंडर करा. मी एक प्रत्येक क्लायंटला ज्याला युलिप LIC सेल करायला
असं जीवावर येतं त्यांना मी नेहमी सांगतो की आपण जेव्हा नवीन घर घेतो, आपण जेव्हा त्याला घरात इंटिरियर्स करतो छान, तेव्हा आपण जुनं फर्निचर काढतो आणि नवीन फर्निचर घेतो. जेव्हा तुम्ही चांगला फायनान्शियल प्लॅन करता आणि जेव्हा तुम्हाला म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर सांगतो की या गोष्टी तुम्हाला क्लोज करायच्या आहेत, या गोष्टी तुम्हाला चालू करायच्या आहेत, तेव्हा थोडा लॉस पत्करा, पण त्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरला एक फोरसाईट असते, एक विजन असते, तो तुमची लाईफ चेंज करू शकतो. LIC युलिप्स, तुम्ही 10 15 वर्ष पेमेंट करता आणि तुम्हाला काही त्यात मिळत नाही. डोंट एव्हर डू दॅट. एव्हरीवन विथ मी? परफेक्ट. सो मी काही एक्झाम्पल्स घेणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, F&O करू नका. पैसे प्रॉबब्ली मिळतील नाही मिळतील मला माहित नाही, पण त्यांनी तुमची एनर्जी जी सक होईल ती फार डेंजर होते. दुसरी गोष्ट, आय हॅव सीन की लोकांची लग्न म्हणजे घरी वेळ देऊ शकलं न दिल्यामुळे लग्नामध्ये प्रॉब्लेम झाले. कारण जेव्हा तुम्ही F&O ट्रेड करता तेव्हा त्याचं टेन्शन खूप येतं आणि त्या टेन्शनमुळे तुम्ही तुमच्या बायकोवर, तुमच्या मुलांवर एक्सेसिव्ह राग करता. डोंट एव्हर डू दॅट. आपण पैसे कमवतो कशासाठी? बिकॉज वी कॅन गिव्ह क्वालिटी टाइम टू आवर फॅमिली. क्वालिटी टाइम, क्वालिटी ऑफ लाईफ आपण सगळं देऊ शकतो. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. एव्हरीवन विथ मी? सो या काही गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. मी तो फायनान्शियल प्लॅन आता तुम्हाला कसा मी बनवतो ते लाईव्ह बनवणार आहे. आपण एक एक एक्झाम्पल्स घेऊ म्हणजे आपल्याला कळेल. ओके. सो client 1, husband age 40, wife age 35, overall monthly income 1.25 lakhs, old house 50 लाखाचा हाऊस आहे, 25 lakhsचं लोन आउटस्टँडिंग आहे, EMI 20,000 आहे. रेंट, आता ओल्ड हाऊस आहे कुठेतरी नवी मुंबईला, छोटं घर आहे, त्या घरात राहत नाही कारण ती फॅमिली शिफ्ट झाली आहे मुंबईमध्ये रेंट देत आहे 20K. टोटल एक्सपेन्स होत आहेत 60,000. SIP फक्त 10,000 जातीये. मेडिक्लेम आहे 10 lakhs आणि टर्म इन्शुरन्स आहे 50 lakhs. ओके, 1.25 लाख इन्कम आहे. सो टोटल एक्सपेन्सेस किती आहेत? टोटल एक्सपेन्सेस SIP सोडून किती आहेत? 20,000, 40,000, 60,000, 1 लाख. 1 लाख. टोटल एक्सपेन्सेस 1 लाख आहे आणि इन्कम आहे 1.25 lakhs. EMI किती भरतोय? 20K. EMI 20K. एव्हरीवन विथ मी? एकदम नीट आहे का? मी लाईव्ह तुम्हाला प्लॅन करून दाखवणार आहे. करंट पोर्टफोलिओ साईज आहे 5 लाख. SIP चालली आहे 10,000. क्लायंट माझ्याकडे आला की पैसे राहुल साठत नाहीये. बायको म्हणत होते की मी त्यांना सांगतेय की जुनं घर विका, पण इज नॉट कन्व्हिन्स्ड आणि मी त्याला कन्व्हिन्स करू शकत नाहीये कारण माझ्याकडे डेटा पॉइंट्स नाही. मी म्हणलं ठीक आहे, आपण डिसाईड करू की आपण समजा घर विकलं तर काय होईल, आपण ते पण बघूया. ओके, घराची किंमत आहे, हाऊस कॉस्ट आहे 50 lakhs. 50 लाखाला घर गेलं. लोन आहे 25 लाख. ओके, माझ्याकडे नेट उरले ते 25 लाख. ओके, आता जे 25 लाख उरले ते मी म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्ट केले. मी टेन्युअर समजा 10 years ठेवलं, 10 वर्षासाठी इन्व्हेस्ट केले. मला CAGR समजा मिळाला 12%, तर माझे 25 लाखाचे होतात 75 lakhs. ओके, आता घर विकलंय 25 लाखाचं, 50 लाखाला. माझा EMI होता 20,000चा, तो EMI पण बंद झालाय. मी 10,000ची SIP करत होते प्लस EMI, हे टोटल मिळून EMI किती होता लिहितो मी. EMI होता 30K, EMI होता 20K आणि SIP चालू होती
10K. ओके, आता EMI बंद झाला. ओके, EMI बंद झाला तर माझी टोटल SIP झाली 30K. लेट्स अज्युम मी एव्हरी इयर स्टेप अप करतोय 10% ने, म्हणजे मी 3,000 ने स्टेप अप करतोय. लेट्स अज्युम मी परत 10 वर्षासाठी SIP चालू ठेवली आणि CAGR मिळाला मला 12%, तर आय एंड अप हॅव्हिंग 1 crore. माझे घर विकून मला 75 lakhs प्लस 1 crore, म्हणजे ऑलमोस्ट माझ्याकडे झाले 1.75 crores. आता त्या व्यक्तीचं एज आज 40 आहे. 10 वर्षाने त्या व्यक्तीचा एज होणार आहे 50. 50व्या वर्षी त्याच्याकडे 2.25 crore आहे. लेट्स अज्युम की त्याच्याकडे 2 crore साठले आणि ही डिसाइड्स टू रिटायर. तर हे 2 crore त्याला महिन्याला SWP ने 1.4 lakhs पर मंथ पेन्शन देईल. इजंट इट इंटरेस्टिंग? एक घर विकलं तर काय लाईफ चेंज होते. घर नसतं विकलं तर एवढा पोर्टफोलिओ कधीच झाला नसता. मी म्हणून वारंवार सांगत असतो की तुम्ही जर घर रेंटवर दिलंय तर सेल करा. जे येत आहेत पैसे ते म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्ट करा. तुमची लाईफ चेंज होऊन जाईल. सगळ्यांना कळलंय? मी परत रिपीट करतो. हाऊस होतं 50 लाखाचं, ते विकलं. लोन होतं 25 लाख, ते फेडलं. राहिले माझ्याकडे 25 लाख, ते मी म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्ट केले फॉर अ पिरियड ऑफ 10 years. ओके, मला 12% CAGR मिळाला, तर 25 lakhsचे होतात 75 lakhs. आता या घरावर माझा EMI चाललेला 20K आणि मी आता एक्झिस्टिंग SIP 10K करत होतो. घर विकलं त्यामुळे EMI बंद झाला. 20 + 10 30K ची माझी SIP सुरू झाली. ती मी दर वर्षाला 3,000 ने वाढवली. मी 10 वर्ष केली, 12% रिटर्न मिळाले, तर माझे 1 crore रुपये होतात. याच्यावर मेडिक्लेम त्यांचा 10 लाखाचा होता, तो आपण मेडिक्लेम 50 लाखाचा केला. फॉर अ फॅमिली ऑफ 3 त्या मेडिक्लेमची कॉस्ट आली 30,000 रुपये वर्ष. टर्म इन्शुरन्स त्यांच्याकडे 50 लाखाचा होता, तो आपण 50 लाखाने वाढवला. त्याची दोघांची कॉस्ट आली 1 लाख रुपये वर्ष फॉर 10 years. आता क्लायंटला हॉस्पिटलायझेशन साठी टेन्शन नाहीये, त्याला मृत्यूसाठी टेन्शन नाहीये, आणि त्याला 50व्या वर्षी माझा जर जॉब नाही राहिला तर माझं घर कसं चालेल ह्याचंही टेन्शन नाहीये. ही इज फायनान्शियली फ्री. दिस इज व्हॉट अ फायनान्शियल प्लॅन विल हेल्प यू. एव्हरीवन विथ मी. मलाच आता लिहायला खूप मजा आली. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये इमॅजिन करा की तुम्ही या स्टेटमध्ये आहात तर तुम्ही काय करू शकता. आय होप आय एम मेकिंग इट व्हेरी क्लिअर. एव्हरीवन विथ मी. सगळ्यांना कळलंय? काही डाऊट्स आहेत? 2 मिनिटं कमेंट सेक्शन मी ऑन करतो. काही डाऊट्स असेल तर मला विचारा. कळतंय? परफेक्ट. थँक्यू अमोल. काही डाऊट्स आहेत तर मला विचारा, अदरवाईज मी पुढे जातो. बरीच एक्झाम्पल्स घ्यायचे आहेत मला. थँक्यू कृष्ण. दोन्ही प्लॅन सेम आहेत. हे एकाच क्लायंटचं मी दाखवलंय पूर्ण. थँक्यू व्हेरी मच. रोहिणी, व्हाय टू रेंट? ते रेंटवर राहत होते आता.
थँक्यू हरिलाल. ही मॅन डोंट वरी, आपल्याला बरेच एक्झाम्पल्स आहेत. परफेक्ट. ओके, चला काही डाऊट्स नाहीत, आपण नेक्स्ट याला जाऊ. बरेच वेगवेगळे सिनॅरिओज घेतलेत मी, तुम्हाला मजा येईल आज एकदम. ओके, क्लायंट टू client 2, husband and wife, age 32 years, overall salary 2 lakhs, house 1 35 lakhs, 22 लाख लोन पेंडिंग, EMI 15,000. हाऊस 2 ठाण्यामध्ये घेतलं का, कारण हे पहिले पुण्यात राहत होते, पुण्यात राहत होते, त्यानंतर जॉब चेंज झाला, पुण्यातनं ठाण्यात आले, म्हणून ठाण्यात त्यांनी 2019 ला घर घेतलं, 2022 ला पोझिशन होतं, 2026 चालू झालाय, अजूनही पोझिशन मिळालेलं नाहीये, EMI चालू आहे 40K. आता या घराचं पोझिशन नाही मिळालं, त्यामुळे ते ठाण्याला रेंटवर राहत आहेत. रेंट इज 25K, बट SIP इज गुड, SIP इज 60K, करंट पोर्टफोलिओ 25 lakhs, अदर एक्सपेन्सेस 40K, मेडिक्लेम 50 lakhs, टर्म इन्शुरन्स 1 crore इच. मेडिक्लेम परफेक्ट आहे, टर्म इन्शुरन्स परफेक्ट आहे. टर्म इन्शुरन्स थोडा जास्त असलेला चालला असता, बट ऍज ऑफ नाउ इट इज परफेक्ट. बायकोचं, वाईफचं म्हणणं आहे की आम्ही एवढं स्पेंड करतोय, एवढं सेव्ह करतोय की पैसेच उरत नाहीयेत, आणि पैसे उरत नाहीयेत, त्यामुळे एंड ऑफ द मंथ मोठा खर्च आला तर आम्ही काय करायचं याची भीती वाटतेय. परत रिपीट करतो, टोटल इन्कम किती आहे? इन्कम आहे 2 lakhs, एक्सपेन्सेस आहेत 15K, 40, 15 प्लस 14 55, 55 प्लस रेंट आहे 60, 80 प्लस अदर एक्सपेन्सेस 120, एक्सपेन्सेस आहे 1.2 lakhs, SIP आहे 60K. ओके, आता एक्सपेन्सेस कमी नाहीये, पण SIP खूप जास्त केली आहे, कारण ही इज वरीड अबाउट हिज फ्युचर. एज जास्त नाहीये, 32च आहे, पण ही इज वरीड अबाउट हिज फ्युचर. सो क्लायंटच्या वाईफचं असं म्हणणं होतं की पैसे उरत नाहीत, आणि त्यामुळे असं वाटतं की एवढं कमवून पण लाईफची मजाच घेता येत नाहीये. ओके, माझं नेहमी एक म्हणणं असतं, स्टेप नंबर 1, यू शुड एन्जॉय युअर लाईफ. जर माझ्याकडे 45 to 50 मध्ये समजा 3 ते 5 करोड आहेत, पण मी माझं लाईफ एन्जॉयच नाही केलं फ्रॉम द टाइम आय स्टार्टेड अर्निंग टिल 45, तर मी त्या इन्व्हेस्टमेंटला जस्टिस देत नाही. दॅट इज नॉट गुड. मी त्यांना सांगितलं SIP ही कमी करा, 40,000 करा, पण हा जो फ्लॅट आहे तो विका. 35 lakhsचा जो फ्लॅट आहे तो विका. ओके, सर आपण पूर्ण बघूया. ओके, सो पुण्यामध्ये फ्लॅट आहे ज्याची किंमत 35 lakhs आहे, लोन आउटस्टँडिंग आहे 22 lakhs. ओके, म्हणजे साधारण आपल्याकडे येतील 13 लाख, जे मी म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्ट करेन. ओके, एकदम नीट सगळं आहे का माझ्याकडे? ओके, याच्यावर EMI आहे 50K, 15. ओके, SIP मी त्यांना 60,000 होती, ती मी त्यांना सांगितली 40,000च करा, किंवा आपण 40 पण नाही, पण 35,000 करू. का मी तुम्हाला सांगतो, 35,000 करा. सो टोटल SIP होईल 50K. त्यांचा EMI 15,000 होता, 15,000 EMI वाचला,
SIP जी 60,000 होती, मी त्यांना सांगितलं 35,000च करा. सो 35 + 15 झाले 50,000. ओके. MF मध्ये त्यांनी पुण्याचा फ्लॅट विकून जे पैसे आले ते प्लस त्यांच्या 60 लाखाचा पोर्टफोलिओ आहे, म्हणजे टोटल 73 लॅक्स त्यांचा आता म्युच्युअल फंड्स मध्ये झाले. अज्युमिंग हे 73 लॅक्स, सॉरी 60 लॅक्स नाही आहेत, 20 लॅक्स, चूक झाली माझी. $20 लॅक्स करंट पोर्टफोलिओ आहे, म्हणजे टोटल त्यांच्याकडे 33 लॅक्स आहेत. मी 30 लॅक्स लिहितो अप्रॉक्सिमेटली आपल्या कॅल्क्युलेशनसाठी. आता लेट्स अज्युम हे 30 लॅक्स आहेत, हे मी 10 वर्ष कंपाऊंड केले ऍट CAGR 12%. तर माझं नेट व्हॅल्युएशन होतं 90 लॅक्स. ओके. आता SIP माझ्या खिशातनं मी 60,000ची 35,000 केली, म्हणजे माझ्याकडे 25,000 वाचले, प्लस माझ्याकडे अजून 20,000 वाचत होते. सो टोटल माझं सेव्हिंग होत होतं, म्हणजे टोटल बँकमध्ये एक्स्ट्रा राहत होते आता 45,000 to 50,000. सो वाईफला विचारलं मी, आर यू हॅपी? शी बोलली येस आय एम हॅपी. पैसे साठणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. मी म्हटलं व्हेरी गुड. सो लेट्स अज्युम की EMI बंद झाला, तुम्ही खिशातनं 35,000 50,000ची SIP करताय, एव्हरी इयर त्याला स्टेप अप करताय 5,000, 10 years, CAGR 12%, नेट रिटर्न होतो 1.5 crores. 1.5 crores प्लस 90 म्हणजे होतात ऑलमोस्ट 2.5 crores. जेव्हा आज ते माझ्याकडे आले तेव्हा त्यांचा एज 32 आहे. 32 आफ्टर 10 years होईल एज 42 years. स्टेप नंबर 1 त्यांचं काय म्हणणं होतं, लिक्विडिटी क्रंच होता. लिक्विडिटी क्रंच मी काढला, कारण 45,000 to 50,000 बँकेत राहायला लागले. ऍसेट्स कन्सॉलिडेट केले. दुसरी गोष्ट, 4 ऍप्स मध्ये म्युच्युअल फंड्स होते, ते कन्सॉलिडेट करून मी एका ऍप मध्ये आणले. आणि 4 आपण त्यांचा गोल प्लॅनिंग करून वी अराइव्ड ॲट 2.5 crores. इजंट इट ब्युटिफुल? किती मस्त छान दिसतंय सगळं. इजंट इट ब्युटिफुल? मी कमेंट सेक्शन ऑन करतो. काही डाऊट्स असतील तर मला तुम्ही विचारा. लाईव्ह घेतोय जेणेकरून तुम्हाला कळेल. थँक्यू विदुला, थँक्यू अभिजित, थँक्यू दीपक. एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही प्लीज गिव्ह एक्झाम्पल हू डझंट हॅव हाऊस. माझ्याकडे आहे ते पण एक्झाम्पल मी घेतलेलं आहे. स्वतःचं या आतापर्यंत दोन्ही लोकांकडे एक घर होतं, पण प्रॉपर्टी ऍसेट्स नीट मॅनेज न केल्यामुळे हा प्रॉब्लेम झालाय. गेटिंग माय पॉइंट? सो टॅक्सेस पेड. साधारण ना या सगळ्या गोष्टी, ज्या फ्लॅट्स विकले त्यांचा बाईंग कॉस्ट आणि सेलिंग कॉस्ट मध्ये एवढा फरक नाही, कारण प्रॉपर्टी अप्रिसिएशन नाही झालंय. येस, मी येणारी लोकांचं पण एक्झाम्पल घेणार आहे आता. ओके, मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो.
टॅक्सेस पेडचं तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. मी ठाण्यामध्ये एका क्लायंटचा 2 करोडला फ्लॅट विकला. वी पेड अराउंड 28 lakhs टॅक्स. त्यांनी त्याच्या मुलीच्या लग्नासाठी 22 लाख खर्च केला. राहिले 1.5 crores. 1.5 crores आम्ही म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्ट केले. त्याला हा 2 करोडचा फ्लॅट 65,000 रेंट देत होता, म्हणून आम्ही ह्याच्यातनं 75,000 SWP घ्यायला सुरुवात केली. कन्सिस्टंटली 5 वर्ष SWP घेतोय. and his 1.5 crores has grown to 2.1 crores. So मला बरेच लोक विचारतात टॅक्सेस पेड. दिस इज अ लाईव्ह एक्झाम्पल ऑफ टॅक्स. आता हे 2 करोडचा फ्लॅट का विकला? कारण टेनंट कॉन्स्टंट नव्हतं. दुसरी गोष्ट, एव्हरी 3 years कलरिंगची कॉस्ट येत होती त्याला. क्लायंट होता 62 एजचा. त्याला हॅसल फ्री इन्कम पाहिजे होतं. दर महिन्याच्या तारखेला रेंट नाही आलं तर कॉल करा, टेनंट सोडून गेला तर एजंटला सांगा, हॅसल फ्री हवं होतं. आणि चौथं, ही वॉन्टेड एव्हरीथिंग टू बी डिजिटल. आज लिक्विडिटी नसल्यामुळे प्रॉपर्टी सेल करणं इज बिकम अ पेन. एव्हरीवन विथ मी? सगळ्यांना कळतंय? एव्हरीवन विथ मी? परफेक्ट. हे सगळे एक्झाम्पल्स तुम्हाला का सांगतोय? कारण 99% लोक या एक्झाम्पल्स थ्रूच, म्हणजे यू आर वन ऑफ देम. यू नाही, इवन आय एम वन ऑफ देम. आपल्या काय मिडल क्लास लोकांचे प्रॉब्लेम्स मोर ऑर लेस सेमच असतात. प्रॉब्लेम मेजर फॅक्टर काय ना, सम हॅव ऍक्सेप्टन्स की आपण चुकतोय. मेजॉरिटी ऑफ देम की त्यांना ऍक्सेप्टन्स नसतो की आपण चुकतोय. जेव्हा तुम्हाला ऍक्सेप्टन्स येतो की आपण चुकतोय, दॅट इज द फर्स्ट स्टेप की आपण प्रोग्रेस करतोय. नेक्स्ट एक्झाम्पल, क्लायंट 3 फ्रॉम पुणे, एज 40, मॅरिड विथ 2 kids, इन्कम 2 lakhs. फ्लॅट अपग्रेड करायचा होता फ्रॉम 2 BHK टू 3 BHK. 2 BHK त्याने काहीतरी 1 करोड 10 लाखाला विकला. 10 लाख रुपये टॅक्स भरलेत. 1 करोड आता त्याच्याकडे आहे. ओके. वॉन्टेड टू बाय 3 BHK वर्थ 2 crores. नो टर्म इन्शुरन्स, नो, फक्त 5 लाखाचा फॅमिली फ्लोटर. फर्स्ट थिंग त्याला मी सांगितलं, यू हॅव टू बाय अ 50 lakhs मेडिक्लेम विच विल कॉस्ट 42K पर इयर फॉर 1 crore. 1 करोडचा मेडिक्लेम 42,000 ला येतोय फॉर अ फॅमिली ऑफ, सॉरी आय गॉट इट रॉंग. $50 लाखाचा मेडिक्लेम येतोय फॉर अ फॅमिली ऑफ 4, समवेअर अराउंड 35,000 पर इयर. ओके. टर्म इन्शुरन्स त्याला मी सांगितलंय ऍटलिस्ट 1 to 2 crore पाहिजे. ओके. 1 करोडला प्युअर टर्मला 1.2 lakhs येतोय फॉर 10 years. ओके. दिस इज डन. नाव आता त्याचं काय म्हणणं होतं? ओके, आपण शीटवर जाऊ. त्याचं म्हणणं असं होतं की मी जो 2 BHK सेल केलाय
पोस्ट टॅक्स मला 1 करोड आहे. मी 3 BHK घेतो ज्याची किंमत 2 करोड आहे. मी 1 करोड डाऊन पेमेंट करतो. उरलेले 1 करोड आहे त्याचं मी लोन काढतो. ओके, मला EMI येईल समवेअर अराउंड 80,000. ओके, एव्हरीवन विथ मी. त्याचं काय म्हणणं होतं, 2 BHK मधनं जे 1 करोड आले ते 1 करोड मी 3 BHK मध्ये टाकतो. 1 करोड जे उरत आहेत त्याचं मी लोन करतो आणि माझा EMI 80K येईल. ओके, मी या ओपिनियनचा नाहीये. मी त्याला ओपिनियन दिलं माझं 2 करोडचं घर घ्यायचंय प्लस ऍटलिस्ट 15 lakhs इंटिरियरला लागतील. म्हणजे टोटल तुला 2.15 crores लागते. ओके, 1 करोड मधले तू 40 lakhs डाऊन पेमेंट कर, म्हणजे उरतात 1.75 crores ज्याचा तू लोन कर. याचा हप्ता किती येईल त्याला, EMI येईल अराउंड 1.25 lakhs. ओके, 1.25 lakhs EMI येईल त्याला. आता त्याच्यात 2 ऑप्शन आहेत. ओके, 40 lakhs डाऊन पेमेंट केलं, आय एम लेफ्ट विथ 60 lakhs. ओके, 60 lakhs मी समजा इन्व्हेस्ट केले फॉर 10 years ऍट 12%, तर माझ्याकडे होतात 1.8 crores. माझ्याकडे होतात 1.8 crores. माझं घर पण झालं प्लस माझ्या 10 वर्षात माझ्याकडे 1.5 ते 2 करोड पण झाले. आता याच्यात अजून एक गोष्ट होऊ शकते की राहुल मला 1.25 lakhs EMI हा सिनारिओ 1 आहे समजा. ओके, सिनारिओ 2 मला 1.25 lakhs ना नाही जमणार. मला 1 लाख EMI परवडेल, मला 25,000 जास्त होईल. मी म्हटलं सिनारिओ 2. MF मध्ये 60 lakhs इन्व्हेस्ट कर, SWP घे 25K. ओके, 10 years इन्व्हेस्टेड राहा, 12% ने तुझी कॅपिटल अगेन ग्रो होईल. सांगतो तुम्हाला किती होईल ग्रो. 60 लाखाचे 42 17 1.2 crores होतील. एव्हरीवन विथ मी. त्याला मी 2 ऑप्शन दिले. तू MF मध्ये त्याचं 1 करोडचं घर गेलं, 40 लाख रुपये डाऊन पेमेंट केले, 60 लाख उरले. मी 60 लाख पूर्ण म्युच्युअल फंड्स मध्ये टाकले, 10 वर्ष ठेवले तर 12% 1 करोड 80 लाख रुपये होते. जर तो म्हणाला मला की नाही राहुल मला 25,000 रुपये SWP दे, तर मी 60 लाखामधनं त्याला महिन्याला SWP देईन 25K. तरी पण म्हणजे 60 लाखाचे 10 वर्षात होतील 1.2 crores. तुमची कॅपिटल पण बिल्ड झाली आणि तुमचं घर पण झालं. दोन्ही गोष्टी झाल्या. आर यू विथ मी? काही डाऊट आहे? काही डाऊट आहे? मी कमेंट सेक्शन ऑन केलाय. सगळ्यांना कळतंय, फाइंडिंग इट इंटरेस्टिंग. हे बरेच क्लायंट्स बरोबर मी असं केलेलं आहे. ओके, त्याने काय होतं ना, वेन यू हॅव सर्टन अमाऊंट, त्यावेळेला ज्यावेळेला तुम्हाला जॉब लॉस होतो त्यावेळेला ही लमसम अमाऊंट तुमच्या EMIचं बर्डन कमी करू शकते. थँक्यू संदीप, थँक्यू अक्षय. रेकॉर्डेड मिळेल ना? हो, माझ्या इंस्टाग्राम फीड मध्ये हा व्हिडिओ सगळा जाईल, डोंट वरी.
परफेक्ट. काही डाऊट आहे? ओके, एकदा परत सांगू? ओके, परत सांगतो. मी 2 BHK फ्लॅट विकला, ज्याच्यातनं मला 1 करोड मिळाले. 2 BHK फ्लॅट होता, माझ्याकडे 1 करोड मिळाले. मला 3 BHK घ्यायचा आहे, ज्याची किंमत 2 करोड आहे. तर मी 2 करोडचा फ्लॅट घेऊन नुसतं उपयोग नसतो आपला, त्याच्यावर ना आपल्याला 15-1 लाखाचं इंटिरियर पण करायला लागतं, हे कोणी विचार नाही करत. ओके, सो मी कमेंट सेक्शन ऑफ करतो. सो लेट्स अज्युम की 2.15 crores मला टोटल लागणार आहे. 1 करोडच्या फ्लॅट मधले मी 40 लाख रुपये इथे डाऊन पेमेंटला वापरले. मला माझ्याकडे 1.75 crores मी लोन घेतलं. 1.25 लाख रुपये मला समजा EMI येणार आहे. ओके, 1.25 लाख EMI येणार आहे, पण माझ्याकडे डाऊन पेमेंट केल्यानंतर 60 लाख रुपये राहत आहेत. आता 60 लाखात एकतर मी म्युच्युअल फंड्स मध्ये टाकीन, जेणेकरून 10 वर्षात 12% 1.80 लाख रुपये होतील. पण मला क्लायंट म्हणतोय नाही, 1.25 लाख मला EMI परवडत नाहीये, मला 1 लाख परवडणार आहे. तर मी त्याला दुसरा सिनेरिओ देतो की 60 लाख तू म्युच्युअल फंड्स मध्ये टाक, दर महिन्याला 25K SWP घे. असं केलं तरी पण 60 लाखाचे 10 वर्षांनी 12% 1.20 लाख रुपये होतील. म्हणजे माझं घर पण झालं आणि माझ्याकडे 1.25 करोड पैसे पण झाले. मुद्दल ज्याला तुमच्याकडे लमसम अमाऊंट येते ना, त्याला मी नेहमी क्लायंट्सना सांगतो की ती तुम्ही डिस्पोज ऑफ करू नका. अशी लमसम अमाऊंट येणं 1 करोड 1.5 करोड फार रेअर होतं. वन्स इन अ ब्ल्यू मून अशी आपल्याकडे लमसम अमाऊंट येते, आणि ती लमसम अमाऊंट आल्यानंतर आपल्याला काय करू आणि काय नको होतं असं नाही झालं पाहिजे. यू हॅव टू पुट इट टू गुड यूज. कळलं का? त्यांनी तुमची लाईफ बदलते. परफेक्ट. नेक्स्ट एक्झाम्पल. ओके, सीफेरर, NRI क्लायंट, एज 32, मंथली इन्कम 12 lakhs, 10 months ऑन 2 months ऑफ. म्हणजे काय? 10 वर्ष बोटीवर, 10 महिने बोटीवर, 2 महिने घरी. आता याचा अर्थ काय की 12 लाख रुपये जे महिन्याला येत आहे ते फक्त 10 महिन्यासाठीच येत आहे. म्हणजे टोटल त्याचं इन्कम वर्षाला होतंय 1.20 करोड. पण हे 12 महिन्याचं उत्पन्न आहे, कारण पुढचे 2 महिने जेव्हा तो घरी आहे त्यावेळेला त्याला पैसे नाहीये. म्हणजे इफेक्टिव्ह त्याचा पगार आहे 10 लाख रुपये महिना. तुम्ही सीफेरर असाल, व्हिडिओ बघत असाल तर हा तुमच्यासाठी आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. एज 32, मंथली इन्कम 12 lakhs, म्हणायला 12 लाख आहे, पण जर मी अॅन्युअली कॅल्क्युलेट केलं तर ते 10 लाख रुपये महिना येतं. कारण सीफेरर्स हे कधी 12च्या 12 महिने काम करत नाहीत. ऍटलिस्ट 3 ते 4 महिने घरी असतात, कारण ते जेव्हा ऑनशोर जातात त्यावेळेला ते 4-4, 5-5 महिने फॅमिलीपासून दूर असतात. बॉट लँड वर 2.5 crores. त्या क्लायंटने 2.5 करोडची लँड घेतली. जसे पैसे येत होते तो त्या लँडमध्ये बिल्डरला देत होता. 2 फ्लॅट्स, नाशिक अँड पुणे, टोटल किंमत असेल 1.25 करोड. म्युच्युअल फंड्स 10 लाख, स्टॉक्स 5 लाख, नो मेडिक्लेम, नो टर्म इन्शुरन्स. सजेस्ट काय केलं त्याला मी? 5 करोड टर्म इन्शुरन्स, 1 करोड मेडिक्लेम. बोथ डन. आपल्याला आता विचार करायचा आहे काय करायचं आपल्या फ्युचरसाठी. आता त्याच्याकडे फिक्स्ड ऍसेट म्हणजे लँड आणि फ्लॅट्स मिळून 3.5 करोडची, पण याच्यातनं रेंट किती येत होतं? फक्त 20,000. सीफेअरर्स जे असतात, जे लोक बोटीवर जातात, त्यांचं ना टिपिकली एज मी असं बघितलंय की ते 40-45 वर्षापर्यंत खूप एनर्जीने काम करतात.
जेव्हा मुलं मोठी व्हायला लागतात, जेव्हा मुलं बाबांना म्हणतात बाबा तुम्ही प्लीज जाऊ नका बोटीवर, तुम्ही आता आमच्या बरोबर टाइम स्पेंड करा, दॅट इज द टाइम. त्यांना असं रिअलाइज होतं की आपण आता फॅमिलीला सोडून जायचं नाही. मग ते ऑन शोअर नाही तर ते काय म्हणतात ना लँड जॉब बघतात. आणि जेव्हा ते लँड जॉब बघतात तेव्हा जे इन्कम त्यांचं 10-12 लाख असतं ते डायरेक्ट येतं 2 ते 3 लाखावर. दुसरी गोष्ट काय, हे 10 लाख जे आहेत हे टॅक्स फ्री आहेत. टॅक्स फ्री आहेत. जेव्हा तुम्ही लँडवर जॉब घेता तेव्हा तुमचा टॅक्सेबल इन्कम होतं. लाईफस्टाईल तुमची 10 लाखाप्रमाणे झालेली असते आणि एकदम लँडवर आल्यामुळे लाईफस्टाईल नाही, इन्कम ड्रॉप होतं, लाईफस्टाईल तशीच ठेवायला लागते आणि त्यामुळे मग खूप बर्डन येतं. डोंट एव्हर डू दॅट. क्लायंटला मी सजेस्ट केलं, यू स्टील हॅव 10 years ऑफ ऍक्टिव्ह लाईफ. 10 years ऑफ ऍक्टिव्ह लाईफ. त्याचा खर्च होता साधारण, त्याचा मंथली इन्कम होतं मंथली इन्कम किती होतं त्याचं 12 लाख होतं. पण आपण जर कॅल्क्युलेट केलं तर वर्षाला ते होतं 10 लाख. एक्सपेन्सेस आहेत त्याचे सगळं मिळून 2.5 लाख. मी त्याला सांगितलं स्टार्ट अन SIP ऑफ 5 lakhs मिनिमम. स्टेप अप कर. एव्हरी इयर 10%, 50,000. If you do it consistently for 5 years, तर CAGR 12% पकडला तर तुझे ऑलमोस्ट नेट व्हॅल्युएशन 4.5 crores येईल. तेच 10 वर्ष केलं, तेच समजा 10 वर्ष केलं, 12% रिटर्न्स मिळाले तर हे होतील 15 crores. आणि मला माहिती आहे जे लोक बोटीवर असतात ते 2, 3, 5, 7, 8 लाख SIP करू शकतात. माझ्याकडे बरेच कॅप्टन्स आहेत, मोठमोठ्या पोस्टवाले आहेत की जे 40शीला आहेत आणि त्यांना असं वाटतं की राहुल 2-3 वर्षात मला लँडवर जॉब घ्यायचा आहे आणि मला तर कळत नाही की मी किती पैसे वाया घालवले. डोंट डू दॅट. एक गुड फायनान्शियल डिस्ट्रीब्युटर विल चेंज युअर लाईफ. मी नेहमी म्हणतो राहुल कुलकर्णीकडे तुमची लाईफ चेंज करायची फुल ताकद आहे. 1 consultation कॅन हेल्प यू इमेन्सली. आता समजा 10 वर्ष त्याने इन्व्हेस्ट केले, 15 करोड झाले आणि त्याने SWP चालू केलं तर 15 करोड त्याला 10 लाख रुपये महिना पेन्शन देईल. 10 लाखामध्ये म्हणजे आजचा त्याचा जो पगार आहे तो 10 वर्षाने त्याला पॅसिव्हली येईल. दिस इज द पॉवर ऑफ म्युच्युअल फंड्स अँड दिस इज द पॉवर ऑफ राईट, काय म्हणतात ना, राईट ऍडवाइस. जेव्हा तुम्ही कन्सिस्टंटली पाथ फॉलो करता, ट्रस्ट मी, तुमची लाईफ चेंज होऊन जाते. एव्हरीवन विथ मी. काही डाऊट्स असतील तर मला विचारा, मी कमेंट सेक्शन ऑन करतो. काही डाऊट्स असतील, तुम्ही सी फेरर आहात, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, तगडी SIP करा. कारण जेव्हा तुम्ही बोटीवर असता तेव्हा तुमचा खर्च त्या स्पॅनमध्ये खूप कमी असतो. फक्त तुम्हाला फॅमिलीला पैसे पाठवायला लागतात आणि तो जास्त नसतो खर्च. जेव्हा तुम्ही येता इथे, व्हॉट अबाउट दॅट 2 months ऑफ नो इन्कम फॉर मी म्हणूनच 12 लाखाच्या ऐवजी 10 लाख इन्कम घेतलंय. 12 महिन्याचे मी 10 लाख पकडले. शेती विकून म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करू शकतो, येस करू शकतो. जर शेतीमधनं काही इन्कम नसेल तर 100% करू शकतो. माझ्याकडे 4-4, 5-5 करोड शेती विकून इन्व्हेस्ट केलेली लोक आहेत. कारण शेती मॅनेज होत नाही, उत्पन्न नाहीये, त्यापेक्षा 3-4 करोड इन्व्हेस्ट केले तर तुम्हाला 2-3 लाख रुपये महिना पॅसिव्ह इन्कम सुरू होऊन जाईल.
गेटिंग माय पॉइंट? एव्हरीवन विथ मी? परफेक्ट. ओके, आपण नेक्स्ट एक्झाम्पलकडे जाऊ. सी, असे ज्याला एक्झाम्पल्स आपण घेतो, लाईव्ह एक्झाम्पल्स मी तुम्हाला शिकवतो, तुम्हाला पण कॉन्फिडन्स येईल. NRI क्लायंट स्टेईंग इन UAE. पुण्यामध्ये असताना लास्ट वीकला माझं 1-on-1 मीटिंग झाली. करंट पोर्टफोलिओ अराउंड 2 crores. एज 55 आहे. 60व्या वर्षी इंडियात यायचंय म्हणजे यायचंय, बट स्टेबिलिटी पाहिजे. कारण असं म्हणणं आहे की चालू होईल नाही चालू होईल इन्कम माहिती नाही. पॅसिव्ह इन्कमने घर चाललं पाहिजे. मंथली इन्कम 7 लाख आहे, एक्सपेन्सेस 2 लाख आहे. नो मेडिक्लेम, नो टर्म इन्शुरन्स. मेडिक्लेम 1 crore सजेस्ट केलाय. टर्म इन्शुरन्स नसला तरी चालेल, 55 एज आहे. वी कॅन मेक गुड अमाऊंट इन द नेक्स्ट 5 years. 2 crores नेक्स्ट 5 वर्षात जर 12% रिटर्न्स मिळाले तर 3.5 करोडचा पोर्टफोलिओ होईल. मंथली इन्कम 7 लाख आहे, एक्सपेन्सेस 5 लाख आहे, म्हणजे सेव्हिंग होत आहे 5 लाखाचं. ऍडवाइज्ड हिम SIP ऑफ 4 lakhs. 4 lakh SIP चालू केली, एव्हरी इयर स्टेप अप केली 40,000ने, तर टेन्युअर 5 years ऍट CAGR 12%. नेट व्हॅल्युएशन होतं अराउंड 3.6 crores. आत्ताचा पोर्टफोलिओ जर मी एक्स्ट्रापोलेट केला तर 3.5 करोड होतात. नवीन SIP ने 3.5 करोड होतात. टोटल ही कॅन अचीव अ पोर्टफोलिओ ऑफ 7 crores. अचीव केले तर SWP ने हा महिन्याला 5 लाख रुपये पेन्शन घेऊ शकतो लाईफ टाईम. क्लायंट वॉज व्हेरी हॅपी. क्लायंटला कॉन्फिडन्स आला की येस, आय कॅन कम बॅक टू इंडिया. त्याला असं वाटलं, त्याला सगळेजण टर्म इन्शुरन्ससाठी प्रेशर करत होते. मी बोललो गरज नाहीये, हॅव अ गुड मेडिक्लेम इन प्लेस. पुण्यात घर आहे, गरज नाहीये, नवीन काय घर घ्यायचं नाहीये. आपल्याला फक्त आपली इक्विटी वाढवायची आणि वी हॅव टू मेक शुअर की आपण जेव्हा इंडियात येऊ वी कम बॅक व्हेरी पीसफुली. दिस इज द पॉवर ऑफ राईट ऍडवायझरी. फुकट सगळेजण टर्म इन्शुरन्स म्हणतात म्हणून टर्म इन्शुरन्स काढायचा, दॅट डज नॉट मेक सेन्स. टर्म इन्शुरन्स कोणी काढायचा? यंग आहे, पैसे नाही बनले त्यांच्यासाठी आहे. बट दोज हू हॅव मेड मनी, टर्म इन्शुरन्सची गरज नाही आहे. एव्हरीवन विथ मी? एव्हरीवन विथ मी? परफेक्ट. 9:55 ऑलमोस्ट झालेत. 5 एक्झाम्पल्स घेतले मी वेगवेगळे. तुमचा काही डाऊट्स असेल तुम्ही मला विचारा. मी ट्राय करतो की ते डाऊट्स विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल सॉल्व्ह करतो. काही डाऊट आहे ह्याच्यात? राहुल यतीन, मी पण सी फेरर आहे. यतीन राहुल सी फेरर आहे, पैसे आहेत, आमचं कन्सल्टेशन घे, मॅक्झिमम SIP कर, खूप फरक पडेल. येस. व्हॉट अबाउट 2 lakhs? कळलं नाही मला. व्हॉट अबाउट 2 lakhs? ओके, काही डाऊट्स आहेत तुम्हाला अजून काही डाऊट्स असेल तुम्ही मला विचारू शकता. तुमच्या लाईफमधले तुम्हाला डाऊट्स आहेत तुम्ही मला विचारा, मी ट्राय करीन असं प्लॅन करून दाखवायचा. PG करणाऱ्या डॉक्टरसाठी काही सांगा. नवीन लोक आहात, सॅलरी कमी आहे, स्टार्ट ऑफ करताय, गेट अ गुड ऍडवायझर. PG करणारा डॉक्टर म्हणजे पुढे जाऊन तुम्ही चांगला इन्कम घेणार आहात. आतापासूनच प्रॉपरली एका डिस्ट्रीब्युटरचा सल्ला घेऊन तुम्ही प्लॅन करा. ऍग्रिकल्चरचे प्लॅन सगळ्या लोकांसाठी आहेत, फक्त एकच आहे, इथे मी काही टिपिकल एक्झाम्पल्स घेतलेत असं मला वाटलं, म्हणून तुम्ही कॉल करून तुमचं सांगा, इन्कम, एक्सपेन्सेस, तुम्हाला काय गोल्स आहेत, आम्ही त्याप्रमाणे करून घेऊ.
परफेक्ट. आय होप तुम्हाला आजचे एक्झाम्पल्स आवडले असेल एक्झाम्पल तर तुम्ही फीडबॅक देऊ शकता. आवडले नसतील तरी नेगेटिव्ह फीडबॅक देऊ शकता. आवडले नसतील तरी ट्राय टू इम्प्रूव्ह. आवडले असतील तर प्लीज सांगा आवडले. विच SIP हॅव यू सजेस्टेड टू NRIC? प्रत्येक क्लायंटला वेगवेगळ्या SIPs त्याच्या गोल्स प्रमाणे त्याच्या रिस्क ॲपेटाईट प्रमाणे आम्ही देतो. मी पण सी फेरर आहे. सॅलरी 1.5 पोर्टफोलिओ 23 लाख. मला एकदा यतीन राहुल पूर्ण माझ्या टीमशी एकदा डिस्कस कर म्हणजे आम्ही तुम्हाला सांगू. थँक्यू जोसेफ साळपे, थँक्यू. मी एवढ्या सगळ्या गोष्टी का घेतो ना इन्स्टा लाईव्ह कडे? आय वॉन्ट एव्हरीवन टू अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ प्लॅनिंग. एक म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर तुम्हाला प्लॅन करून देतो आणि तो तुमच्या बरोबर राहतो ना, दॅट मेक्स अ ह्यूज डिफरन्स. ओके यतीन राहुल, मला एकदा चेक करायला लागेल, असं सांगता नाही ना. ओके मी तुम्हाला सांगू, बरेच लोकांचे प्रश्न येत आहेत. मी तुम्हाला सांगू, तुम्ही माझा गुगल फॉर्म भरा, कन्सल्टेशन करा टीम बरोबर. कॅन आय इन्व्हेस्ट माय फ्लॅट सेल अमाऊंट ऑफ 50 lakhs इन म्युच्युअल फंड? अर्चना पंडित, 100% फ्लॅट विकून दुसरा इन्व्हेस्टमेंट फ्लॅट घेऊ नका. अपॉइंटमेंट कशी घ्यायची? तुम्ही माझ्या आता कमेंट केली आहे, तुम्हाला माझा DM आला असेल, DM मध्ये गुगल फॉर्म असेल, गुगल फॉर्म भरा, माझी टीम तुम्हाला कॉल करेल. 20 लाखावर साधारण 14,000 रुपये तुम्हाला मंथली SWP मिळेल. $3 crore पोर्टफोलिओ. ओके मला नाही कळलं काय एक्झॅक्टली. मी स्वतः आता लास्ट वीकला 3 जानेवारीला माझी स्वतःची SIP 5.5 लाखावरनं 9,10,000 रुपये गेली आहे. ट्रस्ट मी 2016ला जेव्हा म्युच्युअल फंड चालू केले तर माझी SIP 5,000 होती. आज 9,10,000 रुपये मी SIP करतोय. आय हॅव अंडरस्टूड द पॉवर ऑफ SIP. जेवढं लवकर तुम्हाला पॉवर कळेल SIPची, एका म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरची, तुमची लाईफ कुठल्या कुठे जाईल. येस, ज्यांना कोणाला ॲडवायझरी हवी आहे डिस्ट्रीब्युटरची, माझी, राहुल कुलकर्णीची, तुम्ही फॉर्म भरा, टीमशी बोला, टीमशी डिस्कस करा. इट विल रिअली हेल्प यू अ लॉट. चलो थँक्यू व्हेरी मच. 10 वाजलेले आहेत. वी आर ऑलवेज देअर टू हेल्प यू. गेट इन टच विथ माय टीम. थँक्यू कोटकर रितेश, थँक्यू. मी एक गोष्ट माझ्या रील्समध्ये सांगतो की आपल्याला कुठल्याही व्यक्तीचा सल्ला घेणं म्हणजे ना कमीपणाचं वाटतं. कमीपणाचं नाही आहे. दॅट एक वन डिसिजन किंवा एक सल्ला तुमची पूर्ण लाईफ चेंज करू शकतो. थँक्यू व्हेरी मच. नेक्स्ट वेडनेसडेला नवीन टॉपिक घेऊन परत येऊया, परत भेटूया. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.